इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 17 नोव्हेंबर. भ्रष्टाचार कमिशन परत जा. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. काल थोर क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांनी त्यांच्या वेदना तुमच्यासमोर मांडल्या. आज मलाही माझ्या जखमांच्या आत्मवेदना तुमच्यापुढं मांडायच्या आहेत. काय म्हणालात, मी कोण? बरंच झालं मला विचारलं ते. उद्या इतरांनाही विचारा. देशभक्तांच्या ह्या देशात आज देशभक्तच पोरके व्हायला लागलेत. मी लाला लजपत राय, भारत मातेच्या लाल बाल पालमधला लाल. उद्या बाल आणि पालसुद्धा तुम्हाला असंच खडसावतील. आज मलाच बोललो पाहिजेत. हे काय बघतोय मी माझ्या स्वतंत्र भारतात? ही भ्रष्टाचाराची उघड यात्रा निघते आहे. भ्रष्टाचाराची उघड जत्रा भरते आहे. हे भ्रष्टाचाराचे कमिशन तुमचे भवितव्य घडवते आहे. ह्या भ्रष्टाचार कमिशनचा जाहीरनामा तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही जितके भ्रष्ट व्हाल तितके तुमचे भवितव्य उज्ज्वल होईल. मुकाट्याने भ्रष्ट व्हा, लाजिरवाणे जीने जगा. आमच्या पुढे झुका, आमच्यासाठी थका. तुमच्यावरचा अन्याय हाच न्याय माना. तो ईश्वरी संकेत आहे. तुम्हाला भ्रष्ट होण्यासाठी पैसा मुळीच खावयाचा नाही. तो खाण्यासाठी लागणारे गट्स तुमच्यात नाहीत, ते आमच्यात आहेत. पैसा खाणार आम्ही आणि आम्हाला खाऊ घालणार तुम्ही. काय म्हणता? तुमच्याजवळ पैसा नाही, मग घरातले दागदागिने विका. ते नसतील तर शेतीवाडी विका. ती नसेल तर तुमचे घरदार विका. घरासमोरचे अंगण विका. आलेला पैसा आम्हाला द्या आणि नोकरी मिळवा. उन्हातानात खपण्यापेक्षा सावटात खुरटणे केव्हाही चांगले. आमच्या पुढच्या सगळ्या पिढ्या मालक राहिल्या पाहिजेत आणि तुमच्या सगळ्या पिढ्या गुलाम, नोकर. तुमच्या पारतंत्र्याने आमचे साम्राज्य निर्माण झालेच पाहिजे. आपल्या देशातल्या ह्या भ्रष्टाचार कमिशनला कोणीच कसा विरोध करत नाही? भ्रष्टाचार कमिशन परत जा अशी निदर्शने कोणीच कसे करत नाही? इसवी सन 1928मध्ये सायमन कमिशनला आम्ही ह्यासाठीच विरोध केला होता का? पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी ह्यासाठी इंग्रजांच्या लाठीचे तडाखे खाल्ले होते का? ह्या बेछूट लाठीमारात मी यासाठीच जखमी झालो होतो का? त्या जबर मारहाणीमुळं 17 नोव्हेंबर 1928ला माझा अंत झाला. पण त्यावेळी वाटले होते आपल्या अंतात देशाच्या स्वातंत्र्याचा उदय आहे. आजचा स्वतंत्र भारतातला स्वैर भ्रष्टाचार हेच का माझ्या बलिदानाचे फळ?